नमस्कार मित्रांनो, मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा या पलीकडे स्पर्धा परीक्षा, सोपं साधं. या परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचं म्हटलं की आपल्याकडे दोन प्रश्न प्रामुख्याने येतात की सर, ह्या स्पर्धा परीक्षा विषयामध्ये पास होत असताना किंवा पास होण्यासाठी काही नैतिक मूल्य गरजेची असतात का? हो, केवळ अभ्यासच गरजेचा आहे का? आणि ह्या स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेतून पूर्व, मुख्य, मुलाखतीमधनं असं काहीसं तपासलं जातं का? तर आम्ही त्यासाठी अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आलो आहोत. ते म्हणजे इथे स्पर्धा परीक्षा म्हटलं की तुम्हाला दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. एक, नैतिकता असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, मनुष्य म्हणून जगता यायला हवं. मग मनुष्य म्हणून जगत असताना या ठिकाणी मुख्यत्वे करून एक गोष्ट लक्षात असणं गरजेचं आहे. त्यातली पहिली बाब म्हणजेच, बाबा तुला समाजामध्ये वावरत असताना कीव, दया, माया, इवन दो ही कुणाची काळजी वाटते का रे? हो, जर तुझ्याकडे ही मानवी संकल्पना असेल, म्हणजे मनुष्य म्हणून जगण्याची वृत्ती असेल, मनोवृत्ती असेल तुझ्याकडे अशी की तुला काळजी वाटते, कीव येते, करुणा वाटते, दया वाटते, सहानुभूती आहे तुला समाजाबद्दल, तुझ्या संपर्कात येणाऱ्यासाठी किंवा तुझ्या समोर असणाऱ्या अडचणीतल्या एखाद्या व्यक्तीसाठी तू वेळीच धावून जातो. हे धावून जात असताना तो तुझ्या वैयक्तिक पर्सनल सगळ्या गोष्टींची काळजी सोडून देतो आणि केवळ पूर्णतः झोकून देतो. हो, ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. स्पर्धा विश्वामध्ये तुझा एक मनोगुण गरजेचा आहे, मनोवृत्ती या ठिकाणी गरजेची आहे. मग यामध्ये ती पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा म्हटलं की परीक्षांच्या माध्यमातून पडताळली नक्कीच जाते. हो, मग या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर पहिली पायरी ही असावी, तुमच्याकडे सहानुभूती आहे का, करुणा आहे का, दया आहे का, क्षमा आहे का? ही छोटी छोटी मूल्य जी जीवनाची आपण शाळेपासून शिकत आलेलो आहोत. मग ही शिकत असताना शाळेमध्ये प्रार्थना आठवते, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, होती की नाही? येस, डेफिनेटली. मित्र हो, तर ह्या प्रार्थनेअनुरूप तुमचं जीवन घडलेलं आहे. ही मूल्य तुम्हाला शाळेपासून रुजवली गेलेली आहे. मग ह्या मूल्यानुरूप तुम्हाला एमपीएससी राज्यसेवा आणि युपीएससी मध्ये इथिक्स अँड इंटिग्रिटी हे विषय आहेत. इथे तुम्हाला ही सगळी बाब माहिती असणं गरजेचं आहे. मग ही तुम्हाला कुठनं शिकायला मिळणार आहे? कुठल्याही पुस्तकामधनं नाही. कुठली चार प्रपंच घेतली, खंड वाचायला घेतली आणि